नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2024 नवीन जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीसाठी मित्रांनो पात्रता फक्त 7वी पास किंवा त्यापेक्षाही कमी आहे मित्रांनो. आणि पगार जो आहे तो तुम्हाला 15,900 ते 45,900 इथपर्यंत चांगला पगार जो आहे तो देखील भेटणार आहे आणि ही माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जिल्हा व सत्र न्यायालय लातूरसाठी मित्रांनो ही भरती आलेली आहे. जरी तुम्ही लातूर जिल्ह्यातून नसाल तरी देखील तुम्हाला अर्ज करण्यास चालणार आहे. कोणत्याही जिल्ह्यातून असाल तरी अर्ज तुम्ही करू शकता. पदाचे नाव आहे सफाईगार मित्रांनो. कोर्टात जी आहे ती भरती असणार आहे आणि लातूर जिल्ह्याच्या न्यायालयाच्या ठिकाणी सफाई कामगार या पदाकरिता 10 उमेदवारांची निवड यादीत आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा यादीत अशा प्रकारे निवड जी आहे ती होणार आहे. 10 जी आहे ते निवड यादी आणि 3 विद्यार्थी जे आहे ते प्रतीक्षा यादीत अशा प्रकारची निवड जी आहे ती होणार आहे. चला तर आपण या पदासाठी अर्ज कसा करायचा, तसेच या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता काय आहे आणि कशा प्रकारे पुढील प्रोसेस होणार आहे तीच आपण माहिती सर्व अगोदर जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला अर्ज जो आहे तो स्पीड पोस्टद्वारे करायचा आहे, जो की तुम्ही तुमच्या जवळच्या डाकघरात जाऊन करू शकता. आणि दुसरा मुद्दा राहिला म्हणजे मित्रांनो आता या जाहिरातीत तुमची पात्रता काय असणार आहे, म्हणजे अर्हता काय आहे. तर सदृढ शरीरयष्टी कामासाठी सक्षम असणे आवश्यक आहे. ते स्वच्छता उपकरणे हाताळण्याबाबत ज्यांना माहिती आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील यांचे आहे उमेदवाराला 28/3/2005 नंतर जन्मास आलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा जास्त नसावी. यासाठी वयोमर्यादा आहे मित्रांनो 18 ते जवळपास 38 एवढी वयोमर्यादा जी आहे ती असणार आहे मित्रांनो, जे की तुम्ही ते स्क्रीनवर देखील पाहू शकता. आणि यासाठी कुठल्याही प्रकारचा पेपर जो आहे तो होणार नाही. फक्त यासाठी स्वच्छता चाचणी जी आहे 20 मार्काची ती होणार आहे आणि त्याच्यानंतर मुलाखत होऊन तुमची निवड जी आहे ती फायनल होणार आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला याच्यात कोणत्याही प्रकारची टेस्ट द्यायची नाही, फक्त डायरेक्ट स्वच्छता चाचणी द्यायची आहे, म्हणजे पेपर कुठलाही द्यायचा नाही. आणि त्याच्यानंतर मुलाखत जी आहे ती द्यायची आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता वेतन श्रेणी काय आहे, तर 15,000 ते 46,600 इथपर्यंत एवढे जास्त वेतन जे आहे ते या पदासाठी असणार आहे मित्रांनो. आणि एवढे वेतन असल्यामुळे या पदाला तुम्ही अर्ज करायचाच आहे. आता अर्ज करण्याची पद्धती कशा प्रकारे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता. जाहिरात अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय लातूर संकेतस्थळावर लातूर या संकेतस्थळावर मित्रांनो जिल्हा न्यायालयाचे जे लातूर त्यांची वेबसाईट आहे ऑफिशियल गव्हर्नमेंटची, त्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आणि अर्ज जे आहे ते बाय हँड स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे मित्रांनो तुम्हाला स्पीड पोस्टने किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला पोस्टाने तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे प्रती जे आहेत त्या तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला 15 मे जी आहे ती याची शेवटची तारीख आहे आणि त्या तारखेपर्यंत तुम्हाला मित्रांनो स्पीड पोस्टने अर्ज जो आहे तो करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छता चाचणीसाठी आणि मुलाखतीसाठी जे आहे ते बोलवले जाणार आहे. येथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता डॉक्युमेंट्स काय काय लागत आहेत. अर्जासोबत अर्जदाराचा फोटो 10वी-12वीचे मार्कशीट तर लागतच नाही मित्रांनो, कारण की यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त मित्रांनो तुम्ही 7वी पासपर्यंत जरी असाल तरी देखील चालणार आहे. आणि अल्पसूची तसेच तुम्ही इतर चापल्यता व सफाई परीक्षा जी आहे ती कशा प्रकारे होणार आहे ती तुम्ही इथे पाहू शकता. 20 गुणांची चापल्यता व सफाई चाचणी जी आहे ती असणार आहे. आणि या चाचणीमध्ये मित्रांनो 1:3 जे आहे ते उमेदवार त्याच्यानंतर बोलवले जाणार आहेत. 20 गुणांची तोंडी मुलाखत देखील घेण्यात येणार आहे. म्हणजे मुलाखतीसाठी मित्रांनो 1:3 रेशोप्रमाणे विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे, जे की स्वच्छता चाचणीमध्ये उत्तीर्ण होणार त्याच विद्यार्थ्यांना पुढील चाचणीसाठी मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. तुम्ही स्क्रीनवर वेबसाईट पाहू शकता. latur.gov.in यांची वेबसाईट आहे, तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता. तर या पदासाठी तुम्ही त्वरित अर्ज करू शकता. आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट आणि इम्पॉर्टंट तसेच ऑफिशियल अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी.